त्यांचं चटकन करायला मिळालं. पण सभेचे काय करा मेरे लिए काम नसतो नक्की माहिती. भागीरथी असलेले निरस्तारंभाराम कृत सुकृतानंतु भवती विनामुष्मे न परमभूतेकरण नाही अन्य जगेतिहारण गुणी उद्धार करता कृतक्षुद्रहीनस्तान कचकिति संतप्त मनसा समुद्धरतुं सन्ति त्रिभुवन तरे तीर्थनिवहा अभिप्रायश्चित्त प्रसरण तथा पीतचरितानि नरानुरीकर्तुं त्वमिव जननि त्वं विजयसे. मागचीच कल्पना वर आणखी निराळ्या प्रकाराने सांगितली. कृतक्षुद्रहीनस्तान किरकोळ पातळी त्यांच्या हातून घडतात. अकचक किती संतप्त मनसा आणि लगेच त्याला पश्चात्ताप होतो. चांगली माणसं येते. कृतक्षुद्रहीनस्तान किरकोळ काहीतरी चुकतं आणि लगेच त्याला पश्चात्ताप होतो. जे बरं आता समुद्धरतुं सन्ति त्रिभुवन तरे तीर्थनिवहा. त्यांचा अवतार करणारी तीर्थपुस्तक पैशा खोकला औषध देऊन बरं करणाऱ्या डॉक्टरची काही कमी नाही. कारण मुळात कसं आहे की मनुष्याला होणाऱ्या रोगापैकी डॉक्टरकडे जो उपचार करता जातो अशा रोगापैकी 70% लोक औषधा वाचून बरे होणारे असतात. तो गेल्यानंतरही तसेच बरे होते. आणि 10-15% रोग असे असतात की डॉक्टर स्वतः जरी उभारून तर आता उभा तरी ते बरे व्हायचे. मध्ये 10-20% प्रमाण असं असतं की ज्या डॉक्टरच्या औषधाची खरी मदत लागते आणि त्याचं डायग्नोसिस त्याची ट्रीटमेंट ही त्याची खरी कसोटी तिथे त्याच्या वाट्याला कोणी लागत नाही. कन्सल्टंटच्या मागची मागतात मी मोकळं कन्सल्टंट म्हणतात मी काय बरोबर झालं तिथे कन्सल्टंट याला माहितीच बरोबर. आणि ही समाज हा जो 70% समाज आहे त्याला वळवून घेण्याचं कौशल्य ज्याच्याकडे त्याची प्रॅक्टिस चालते. काय करतो मी कृतक्षुद्रहीनस्तान पण त्याकडे हल्ली औषध मिळी चालली नाही. हाचे डायग्नोसिस करावं लागेल. नेम मारण्याचा खरा प्रकार कोणता की बारीक गोळी दूर निशाण आणि तेही बारीक ते नेमकं मारलं होतं बरोबर की नाही. मग निशाण पक्क हा मूढभर वाळू होतो आणि भिंतीवर होतो. भिंतीला बरोबर लागले की नाही. ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणजे कोणालाही कुठेही कशीही द्या बरोबर आपण काय करतो बा तुमचं. कृतक्षुद्रहीनस्तान किती संतप्त मनसा समुद्धरतुं सन्ति त्रिभुवन तरे तीर्थनिवहा. अशांचा जो उद्धार त्रिभुवन तलामध्ये अशा लोकांचं कल्याण करणारे पुष्कळ आहेत नाही. त्रिभुवन तरे तीर्थनिवहा अभिप्रायश्चित्त प्रसरण पथातीत चरितान. प्रायश्चित्त सुद्धा त्यांच्याकडे हात येतात की नाही बाबा आमच्याकडे होणार नाही. त्यांच्या पातळ्याकडे बघून प्रायश्चित्तही थकतात. प्रायश्चित्तही हात येतात. प्रायश्चित्तांच्या कक्षेच्या आत येणारी नव्हे प्रायश्चित्ताच्या आवाजाच्या बाहेरची अशी पातळं ज्यांची आहेत त्यांना हृदयाशी येणार ती होती कोणाची करुतून त्वमिव जननी त्वं विजयसे. माझी ती त्यांना हृदयाशी येऊन त्यांचं कल्याण करणारी तू इतकी आहे. छोटासा घडता प्रमाद हरण्या तज्जन्य घोषापुनी प्रायश्चित्त कराया जगी बहु आहे तीर्थे भरी. प्रायश्चित्त न जास अन्य जगती ऐशा हि पापी जना. गंगे उद्धरची तया तुझ समा तुची कुणी अन्यना. जडानंदान पंगून प्रकृती बधिरा मुक्ती विकलान. ग्रहग्रस्तानस्ताखिल दुरित निस्तार सरणीन. निर्मिपैर निर्मुक्तान पिच निरयांतर निपततो. नराणंबत्रातून त्वमिव जननी त्वमिव परमं भेषजमसी. जड म्हणजे ज्याला समज नाही असे मूर्ख वेडे. जडान अंधान ज्याला डोळे नाही तसे अंध आहे. पंगून पामेर ज्या चालता येत नाही. प्रकृती बधिरान जन्मजातच जे बहिरे असे. प्रकृती बधिरान उक्ती विकलान ज्याला चांगलं बोलता येत नाही असे बोबडे किंवा मुकी. उक्ती विकलान ग्रहग्रस्तानस्ताखिल दुरित निस्तार सरणी. जे ग्रहग्रस्त आहे ग्रहग्रस्त म्हणजे हे भूत प्रेत पिशाच यांची बाधा ज्यांना झालेली आहे. आणि अस्ताखिल दुरित निस्तार ज्यांची
दुर्गुणातून पार पडण्याची सगळी साधनं संपली आहे. असताना असे जे आहे भागीरथी देवानेही त्यांना आता काय आहे यातले शब्द आणि याचा अर्थ थोडा वेगळा आहे. एखाद्याची बुद्धी कमी असणं हा त्याचा गुन्हा नाही. बिचारा अंध आहे त्यात त्याचा खरं दोष नाही. मुका आहे, बहिरा आहे, चांगला आहे, व त्याचा काय दोष आहे? त्याचा दोष नाही. आणि त्याला त्यामुळे नरकात जाण्याचं काही कारण नाही. म्हणून जेणेकरून अनेक वेळा कल्याणाचा मार्ग समजावून सांगितल्यानंतर सुद्धा तो कल्याणाचा असं ज्यांना पटत नाही ते मूर्ख आहेत. की कल्याणाचा मार्ग सांगतोय तरी त्याला तो पटत नाही, त्या मार्ग कल्याणाचा नाही. बुद्धीच नसते असं नाही, इतरत्र चांगले शाळे असतात, पण हे सांगितलं की हे त्याला पटत नाही. असे जे आहे ते जग हे कल्याणाचा मार्ग सांगितल्यानंतर सुद्धा त्याला पटत नाही. अंधळ पण उन्नतीचा मार्ग ज्यांना दिसत नाही ते अंधळ. तशी नुसती डोळे नसलेला नाही त्यांचा काय विचार करत होते तो आम्हाला खरा नाही. पण उन्नतीचा मार्ग समोर आहे आणि तरी पाहत नाही. धोक्याचं वळ म्हणून फाटी लागलेली आहे तरी सुद्धा स्त्रीवर तो कंट्रोल ठेवत नाही. का नाही? आणि मला वाटतं अशा अंधारांची संख्या काही कमी नाही, पुष्कळ आहे. कारण अशी आंधळी जरी कमी असते तर पुन्हा पुन्हा ज्ञानेश्वरांच्या योग्यतेच्या माणसाला येऊन ग्रंथाची काही गरजच नव्हती. एकदा कोणतरी चांगलं घेऊन गेल्यावर थोडं गीतेच्या बरोबर सगळं चांगलं संपलं असतं. पुन्हा गीते हे कोण चांगलं सांगणार आहे? काही दिवसांनी सोडले तर तिथे असं म्हणतात गेला 10,000 काही सांगितलं आम्ही सांगतो. आता काय म्हणाले त्यांची जातच आहे. पण पुन्हा पुन्हा काय सांगावं लागतं? निराळ्या प्रकाराने काय सांगावं लागतं? ते पुन्हा पुन्हा निराळ्या प्रकाराने सांगावं याचं कारण असं की हे उपसमजणारे लोक पुष्कळ आहेत आणि त्यांची परंपरा आहे. बाकीच्या परंपरा तुटल्या पण ह्या काही अजून तुटल्या नाही. हे संप्रदाय चालूच आहे की नाही. कसा अनुवंशिक दोष आहे कोणाला की वरून खाली येतो. गंमत आहे. मित्र होता तो बरेच दिवस सिगरेट पीत नसे. पुढे करताना पिताना पाहिजे. अरे तू सिगरेट काढून सुद्धा म्हणत तुमच्या वडील गेले आणि त्यांची आठवण म्हणून पितो म्हणा. गंमत आहे. त्या विचारा वडिलांची सिगरेट आठवण म्हणून घ्यावी वाटली. वडील रोज नियमाने संध्याकाळी ती घ्यायची काय वाटली. दुर्गुणांची परंपरा चालू असते. ती अक्षुण्ण असते. ती कधी पडत नाही, ती कधी उद्ध्वस्त झाली नाही. आणि कधी मनुष्याची जन्म आली तेव्हापासून ती सुरू होते आजपर्यंत चालूच आहे. जडान अंधान पण डोळे नसतात असं नाही, कळत नाही. सगळे चांगले शाळे असतात. आपल्या मतलबाला सगळे चांगले असतात. यातलं पण विचारलं तुला इतके कळतो आणि हे तुला कळत नाही. हे खरे जातवंत तसेच चांगले ती शक्ती आहे. पण सन्मार्गाने जावंसं वाटत नाही. सन्मार्गावर पाऊल ठेवत की आपल्या उद्योगाच्या निमित्ताने जगभर हिंडतील पण तीर्थयात्रा तो म्हणलं की वेळ नाही. असं आहे. हे चांगले खरे. देवदर्शनाला जाणार नाही. गावातली सगळी नाटकगृह चित्रपटगृह पाच आहे पण देवळच माहिती. हे खरे पाहणे. जडानंदान पंगून प्रकृती बधिरान. आणि प्रकृती बधिरान म्हणजे ज्यांना ऐकू येत नाही ते ऐकू येत नाही ते नव्हे, ऐकून सुद्धा त्याप्रमाणे वागत नाही ते खरे ऐकत नाही. कसं आहे मी व्यवहारात एक वाक्यातला नेहमी सांगतो की पुष्कळ मागची पिढी जी आहे बाप म्हणतो मुलगा माझं ऐकत नाही. मुलगा बहिरा आहे का? तो म्हणतो बस मुलगा ऐकत नाही. मुलगा ऐकत नाही मुलगा बाहेर असतो. नाही बापाने सांगतो त्याप्रमाणे वागत नाही म्हणून त्याला ऐकत नाही. इकडे हा बाहेर कसाच आहे
की शास्त्र सांगतो, संत सांगतात, महात्मे सांगतात, त्यावेळेस तुमच्या प्रेमाचा हा हार आहे, हा ऐकतच नाही, ऐकू येत नाही, ऐकत नाही. आणि कशी तसं ऐकायला गेला तर तिथे जरा हटकून झोप लागते, एवढी कधी लागणार नाही की नेमकी झोप काय तर झोपेचं प्रेम आहे की भोजनावर परमेश्वर जायला हंतुणावर पडल्यानंतर येत नाही, रात्र करण्यावर करता त्याला कीर्तनाकडून बसला नाही झोपले पण घरामध्ये चांगली उत्तम प्रगती पाठ असते, फोन जगाची गाडी असते, लखनौलीची आवरण असतात, एअर कंडिशनर आवड असतो, तरी झोप येत नाही. इथं बसायला जागा नसतो, डोक्याला कळ आलेली असतो, तरी शेजाऱ्याच्या खांद्यावर डोकं घेऊन पंगून प्रकृती बघून विकळण कशी एका लोकांना होतो माझा मित्र झोप येते नाही, तुम्हाला झोप येते काय करावं, गीता नसे वाचायला त्याची झोप मिळण्याचा रोगच झाला. गीता रहस्य उघडलं की याची झोप आली का. हे प्रकृती बघून मुक्ती विकरण, वृत्ती विकरण म्हणजे ज्यांच्या तोंडून चांगलं कधी बाहेर पडतच नाही, नामस्मरण करणार नाही, सौम्यपणाला बोलणार नाही, सभ्यपणाला बोलणार नाही, ज्याच्या तोंडामध्ये नेहमी शिवाय अक्षरक शब्द आणि नामस्मरण करणे म्हणजे मुखा नाव हे म्हणजे मुखा. नाही तर वाणीवर म्हणजे काय सरस्वती एका काय म्हणजे 12 वर्ष तुम्हाला वापरता येत नाही किंवा तू एकटी होत म्हणजे सांगतो वाणीचं सामर्थ्य काय आहे, पण चांगलं तोडणं म्हणजे येणार, चांगल्याचं विडंबन करणार, स्थितप्रज्ञाला गाढवाबरोबर समजणार, सिद्धप्रज्ञ कसा असतो गाढवा सारखा असं. हे मुक्ती विकरण, ज्यांची मुक्ती ही विकळ झालेली आहे, ज्यांना चांगलं काय त्यांच्या तोंडाला कधी येतच नाही. मुक्ती विकरण ग्रहग्रस्ता नसता अखिल दुरित विस्तार सगळ्यांनी ग्रह जे की भूतप्रकशाचे काय असतील ते असतील. ग्रह म्हणजे यांचे दुर्ग्रह, चुकीच्या समजुती आधी हिंदुस्थानात धारण झाले. वेद काळ हा अज्ञानी लोकांचा काळ होता. चातुर्वर्ण्यात्मक समाजरचनेने समाजाचं नुकसान केलं, विषमता पोचली. अद्वैत वेदांता महत्वाकांक्षा मानणार आहेत. आतापर्यंत हिंदू संस्कृतीने स्त्रियांना खूप सोडलं, ही पुरुषप्रधान संस्कृती आहे. हे सगळे ग्रह असे अनेक ग्रह जातात आणि त्यावर सगळ्यांची डोकी ठेवलेली आहे. चांगलं समजून सांगण्याचा प्रयत्न करायला समजून पण असं आहे, कोणताही पूर्वग्रह तिथे तू ग्रह शब्द कसा झालाय, पूर्वग्रह दूषित अंतःकरण जर असलं तर त्याला समजतच नाही. हे सगळे पूर्वग्रह दूषित झाले म्हणून आता समजावून सांगा बघ. ती वरची सगळी जी परंपरा आहे ना, जडानंदान पंगून प्रकृती बधिरा मुक्ती विकरान, ही सगळी या ग्रहग्रस्त तिथून निर्माण झालेली. भारतीय संस्कृतीचे डोळे सगळे पर्वकाकडे आहे, काही त्याचा त्यांनी विचारच केले नाही. अरे बाबांना ठेव कुठे आहे एवढं वृद्ध राहण्याचं उदाहरण सांगतो. आपण ह्याला वैद्याच्या दवाखान्यात घेऊन बसा आणि वैद्य काय खायला सांगतो त्याची यादी करा. स्टॅटिस्टिक्स घ्या. वैद्य हा समाजाचं आरोग्य चांगलं राहावं, समाज स्वस्थ व्हावा याच्याकरता काम करतो. मी वैद्य शब्द बुद्धिपुरस्थ वापरतो याचं कारण असं, पथ्य सांगणारा तोच त्यातल्या जास्त असतो. बाकीचे काय हॉटेल ठिकाण औषध घ्या म्हणजे तुम्ही आमचं म्हणणार वैद्य. आणि आमचं शास्त्र परंपरेने सांगत आहे की पथ्ये सती गदार्थ से किनौषधी सेवणी, पथ्ये असती गदार्थ से किनौषधी सेवणी. जर रोगी चांगलं पथ्य करणारा असला तर त्याला औषध देण्याची फारशी आवश्यकता नाही, आणि रोगी पथ्य करणारा नसला तर औषध घेऊन की होती. जर एकदम दवाखान्यापर्यंत सांगतो काय रोगाला काय सांगतो तुझी याला यादी काय, तू सांगतो बर तेल तूप मीठ काही करतो. तू अगदी वर्ष
चाळीच्या न्यायचं पाणी पित, नुसत्या ताकावर फळ रस घे किंवा भाजीचं सूप. सूप शब्द इंग्रजी नाही आपल्याला जुना आहे, तो इंग्रजांनी उचलला आणि त्यांच्याकडनं पुन्हा आपण आपल्याकडे आला. आपल्याकडे स्वयंपाकाच्या नावामध्ये सूपकार असं का स्वयंपाकाचा शब्द आहे, किंवा सूप शब्द आपल्याकडे नाही बघा. व भाजीचं सूप घे यांनी यादी केली की हा कोणालाही बलान खाण होत नाही, शिक्षण पासून जिलबी खाण होत नाही, पोळी सुद्धा खाऊ नको म्हणतो, भात खाऊ नको म्हणतो, डाळी खाऊ नको म्हणतो. आता समाजाचं रक्षण कसं करणार, समाजाचा अर्थ कसं सुधारणार, समाजाचं कल्याण कसं होणार. सगळे वैद्य समाजाच्या घाताला प्रवृत्त झालेले स्टॅटिस्टिक्स प्रसिद्ध करून पीएचडीचा निबंध प्रसिद्ध करून होता. पीएचडी मिळाली बघा, असं काय तुमचं स्टॅटिस्टिक्स आहे. तू वैद्याला भेटला, तालीम मास्तरला भेट ना, तो सांगतो रोज 500 जिलबी खा आणि 500 रुपये जोड 1000 रुपये करा. हा तेच करतो, जिलबा करतो, भेटला जोड गाडी करत नाही. असं हे करू नको ते करू नको असा निषेध सांगितलेला असतो. तो कोणाकरता सांगितलेला असतो, कोणत्या संदर्भात सांगितलेला असतो याचा विचार करायचा नाही. ऐकाचा विचारच करीत नाही म्हणतात काय मूर्खपणा. म्हणून तो उपनिषद आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न केला की त्यामध्ये सगळं बघा की जे सगळ्या वेदांताची गंगोत्री आहे त्यात ऐकाचा किती सूक्ष्म विचार केलेला आहे, बारीक सारी गोष्टी सुद्धा सांगितलेल्या आहेत. पण यांचे पूर्वग्रह असे चमत्कारिक आहे की यांच्या ते लक्षात येतच नाही, ते हे सगळे ग्रहग्रस्त आहे. त्यांनी उत्तर घातलेलं राहिलं पाहिजे. आता यांचं मला उत्तर जाणार निर्मुक्तान अथच निरयान. आता नरकांचा दुसरा काय मार्ग आहे असं काय. पण हागीरची नरांबत्रातून त्वम्य परमं भेषजमसी, अशांचंही कल्याण करणारी तू अत्यंत दिव्य अशी औषधी असणार. नरांबत्रातून त्वम्य परमं भेषजमसी, या सगळ्या रोगांना दुरुस्त करणारा तू तो असं ब्रॉड स्पेक्ट्रम सगळे रोग एका औषधाने बरी. त्वम्य परमं भेषजमसी अवाच्यानुरात्रिस्तपुलकमपास्यानि पिशुनैः हरन्ति लोकानां सिकीयताम् कदाप्यश्रान्तात्मं जगति पुनरेका विजयसे. भागीरथीचं महात्म्य जगन्नाथ म्हणतात की भागीरथी विनिंद्यान्निन्मत्तैः, उन्मत्त म्हणजे ज्यांचं भान सुटलं आहे, जे वेळे आहे. विनिंद्यान्निन्मत्तैः, तीही ज्या तऱ्हेच्या कृत्याची निंदा करतात, ज्यांना भान नाही, वेडे त्यांना सुद्धा जी गोष्ट वेडे म्हणजे ठाण्यारडा पोचणार वेडे नाही, ज्यांचं भान सुटलं आहे असे लोक सुद्धा हे कृत्य करायचं भले नाही रे बाबा, हे चांगलं नाही असं ज्याला वाटतं. विनिंद्यान्निन्मत्तैः अपिच परिहार्य आणि पतितही. पतित म्हणजे समाजाच्या बाहेर पडलेला, समाजामध्ये त्याला स्थान राहिलं नाही असा जो आहे. दुर्दैवाने आज अशी गोष्ट झाली आहे की समाजामध्ये कोणाला स्थान असावं आणि कोणाला स्थान नसावं हा आपला विवेक सुटला. पूर्वीच्या वेळी त्याला जास्त कडकपणे वापरला गेला होता, इतका की तो ज्ञानेश्वर महाराजांच्या बापालाही काम करायला गेला. तर आज इतका मोकळा सुटला आहे की कुणी मनुष्य कसाही वागला तरी त्याला तू असं का वागतो सगळं विचारणारा कुणी शिल्लक झाला. आणि अशा काळात आपण सामाजिक दर्पण निर्माण झालं पाहिजे अशी कल्पना करतो. वास्तविक सामाजिक दर्पणच हे सगळ्यात चांगलं दर्पण आहे. कायद्याचं दर्पण हे खरं दर्पणच नाही. आपल्याकडे सत्ययुगाची जी राज्यस्थिती सांगितली आहे, समाजाची स्थिती, ती कशी होती माहिती आहे. ज्या समतेचा पुरस्कार करतात ती सगळी समता त्या काळी जशीच्या तशी अस्तित्वात होती. कम्युनिझम आपल्या क्रूर सत्तेने सुद्धा ती अंमलात आणू शकला नाही अशी समता त्या काळी होती. न राज्यम नैव राजा असेल, न दंड्यो न च दांडिका, धर्मेणैव क्रिया सर्वा रक्षन्ति स्म परस्पर, अशी स्थिती होती. की कुणी राजा नव्हता, कोणी राज्य नव्हतं, कुणी अपराधी नव्हता, कुणी अपराधाला शिक्षा देणारा नव्हता. म्हणजे मग समाजात माणसंच नव्हती काय? नाही, भरपूर माणसं होती. पण ती कशी वागत असत? धर्मेणैव प्रजा असताना रक्षन्ति स्म परस्पर. आपण कसं वागावं याचा जो स्वाभाविक नियम आहे त्या स्वाभाविक नियमाप्रमाणे एकमेकांना सांभाळून सगळे वागत होते. माझ्यापासून तुम्हाला त्रास होईल असा मी कधीही वागणार नव्हतो अशी स्थिती त्या काळी होती. हे जेव्हा बदललं तेव्हा नागरिकता निर्माण झाली, धर्मशास्त्र निर्माण झाली आणि मग असं वागावं असं वागू नये असे नियम निर्माण झाले.
असं वागावं असे वागू नये नियम निर्माण झाल्यानंतर सुद्धा काही काळानंतर ती मोडणारी माणसं निर्माण झाली, तेव्हा त्यांच्यावर बंधन घालण्याकरता एक समाजाची रचना निर्माण झाली. अजूनही आपल्याला जर आपण पाहिलं, आपण शहरामध्ये ते सगळं सोडून दिले, पण अजून आपण वन्य जमातीत गेला तर तिथे त्यांच्या पंचायती असतात. त्यांना पोलिसांनी जावं लागत नाही, राजाने जावं लागत नाही, काही नाही. त्यांच्या समाजामध्ये त्यांच्या पद्धतीने न वागणारा कोणी मनुष्य असेल तर त्याची त्या पंचायती पुढे चर्चा होते आणि त्याला तिथे शिक्षा होते आणि तो ते आनंदाने सोडतो. त्याच्यावर आपली करीत नाही, तो ते आनंदाने सोडतो. ते असा हा पतित आहे की ज्याला समाजाने वाईट टाकला आहे. काय दिशाने गोळे वागला असेल, पण त्याचं कारण आहे की चांगली माणसं पुष्कळ असावी लागतात आणि ती बलिष्ठ संघटित असावी लागतात. मला काय त्याचे असे म्हणणारे असले की सवय गेले सामुदायिकतेचा हा असा आहे. समुदाय हा व्यक्तीचा जरी बनत असला ते काय होत नाही का, दोरखंड कसं बनतं, हत्तीही बांधणारा दोर बनतो कसा. एका संस्कृत स्वागत त्याला म्हटलंय, श्रीनय गुणत्वमापन्य बध्यंते भक्तदंतीना. गवत असतो सागर, पण त्याचा दोरखंड जर बनलं गवताचं तर हत्तीला बांधलं. समाज म्हणजे हे दोरखंड आहे आणि तिला बांधणार आणि तिला मर्यादित ठेवणार. त्याच्यातून त्यात जे बाहेर पडले, समाजाने ज्याला बाहेर काढलं वाईट म्हणून, दुर्वर्ती म्हणून की आमच्या राहायला तू नालायक आहेस म्हणून ज्याला बाहेर काढलं तो पतित. आता पतित शब्द समजायचा आहे म्हणून त्याचा पतित आहे. तो सुद्धा जी कृत्य करताना नकोरो भावा म्हणतो हे नाही आपण करणार असं म्हणतो, परिहारी आणि तो टाळतो. पतित सुद्धा जी कृत्य करायला टाळतो. अवाच्या निव्रात्यही, नाट्य म्हणजे कसं त्या पतिताला धाकटा स्वभाव हो. आपल्या समजणाऱ्या भाषेत ज्याला आपण वांड असं म्हणू, असा विषय आपण आपल्या करतात की तो तोंडा आहे. म्हणजे कुठं काय बोलावं याची ज्याला कधी जाणीव नसते. कोणतेही शब्द केव्हाही कुठेही कसेही वापरणार. एखाद्याला तुम्हाला कसं कळत नाही असं म्हणून भावत असेल तर असे महामूर्खासाठी काय वापरता येणार. शब्द दोन्ही सारखेच आहेत तसे, पण वापरताना काही भाषेचे नियम, काही सभ्यतेचे नियम, काही ज्या आपण समाजात राहतो त्या समाजाचे नियम असे पाळले जातात. ते मराठी म्हणून सांगतात ना, शुभ बोलणारे तर काय म्हणायला लागले असं काही म्हणणारे व्यवस्था व्यवस्था बोलणारे. एक पुढे संस्कृत भाषेत बोलायची कल्पना करायची. ते लग्नाच्या मंडपात बसले आणि त्या लग्नाच्या मंडळाला जे बांबू घातलेले होते त्याच्यावरून दोरी तुटल्यामुळे बांबू खाली आला होता बाहेर. कॉन्टॅक्ट करून घातले नव्हते त्यामुळे जर आदिवासी घातले नव्हते तो बांबू घालायला हे तिथे जाऊन मिळेल वंशच्छेद करा. पण बांबूला वंश म्हणतात, पण छेदने म्हणजे तोडलं. आता लग्नाच्या मंडपात वंशच्छेद मिळलं तर लग्न करायचं होता. वंशशास्त्र अर्थात लग्न असतं. बाकीच्या सगळ्या त्याच्या अनुषंगिक गोष्टी आहेत. साहित्य बाय प्रॉडक्ट आहे वंशशास्त्र ते ठरत. आता ते बाय प्रॉडक्ट बनले ती गोष्टी नाही. पण म्हणून राग शब्द म्हणतो की ज्या वागण्याचा बोलण्याचा नियम नाही, कसंही वागतो, उन्मत्तपणाने वागतो, वेळासारखा वागतो, अविवेकाने वागतो, असा जो राग आहे तो सुद्धा जी कृत्य उच्चारतानाही लाजतो, करताना त्याला लाजण्यात ते नव नाही. अवाच्या निव्रात्यही त्या कृत्याचा उच्चार करतानाही त्याला लाज वाटते की हे बाबा या कृत्य बोलावं असं ज्याला वाटतं. सकुल कर्मपास्य आणि पिशुनी, पिशुन म्हणजे दुष्ट, क्रूर, दुष्ट क्रूर असा जो मनुष्य आहे. आणि चेंगीज खानाला म्हणणार नाही, मी तिथे सगळीच यादी कशी आहे ना, चेंगीज खान कसाच आहे, तैमुरन कसाच आहे, बाबर कसाच आहे, जहांगीर कसाच आहे, औरंगजेब कसाच आहे, अकबर सुद्धा आतून कसाच आहे. बाहेरून लोकांच्या लक्षात येत नाही, यांची सगळी मालिकाच आहे त्याची. तेव्हा असे जे पिशून आहेत ते सुद्धा सपुलतमपास्य त्या कृत्यांचं नाव काढलं तर त्यांच्या अंगावर काटा उभा राहतो अशी कृत्य. म्हणजे उन्मत्त जिची निंदा करतात, पतित जी टाळतात, वाक्य ज्यांना उच्चारतानाही संकोचतात आणि क्रूर दुष्टांना ज्यांच्या नुसत्या कल्पनेही अंगावर काटा उभा राहतो
अशी महाभयंकर कृत्य करणाऱ्या लोकांना सुद्धा भागीरथी तू धरून घेते. हरंती लोकांना अनवर्तमेन, आणि कंटाळा एक दिवसासाठी नाही, अनवरत तू जन्मापासून आजपर्यंत सारखा कार्यक्रम सुरू होईल. अनवर्तमेन अंसिकीयता, अनवरत न थांबता न कंटाळ. असं आहे आपल्या चांगल्या चांगल्या गोष्टी सुद्धा कंटाळ, सत्कृत्याचा सुद्धा कंटाळ, ती लोक साक्षी करत राहा म्हटलं ते सुद्धा कंटाळ. तू हे दुसऱ्याचं खटखट काढण्याचं काम किती वेळ चाललंय. माणसं आपला कसं काढली त्याही त्यांना कंटाळ. हे तो दुसऱ्याचं चाललंय म्हणजे दुसऱ्याचं खडखड काढण्याचा हा जो उद्योग आहे, दुसऱ्याला स्वच्छ करण्याचा हा जो उद्योग आहे, कंटाळलं माणसं. घरातलं गणपती उभं ठेवायचं ते लहान मुलं असतात ना, मोठ्या माणसाला कळत नाही तर लहान मुला कुठलं पाहिजे ते कुठेही काही घाल करून ठेवतात, शी करून ठेवतात. भोवती सगळ्या लेकरवाण्यात असतात सामान्य, पण त्या मुलाच्या आईला हात मारले जाते. अहो काय प्रकारे जर सगळ्यात लेकरवाण्या होते तर कुणीतरी निपटून टाकावं की नाही. वात्सल्य त्या व्यक्ती कोणतं मर्यादित आहे. आपल्या आपल्या मुलं करतात, काही आनंदाने करतात, काही कसरी करतात, ते करतात काय फक्त उपाय नाही. पण त्या मुलाकरता तिथून हात मारली जाते की नाही. ती किती वेळा सोडत असते, वाढत असते, किंवा यायला वेळ असतो, किंवा ती इतर महत्वाच्या कामात असते, ते नाही केलं तोपर्यंत पान झाकून घेतात. स्वतःच्या मुलाची, मित्राच्या मुलाची, शेजारीच्या मुलाची, बहिणीच्या मुलाची, भाऊच्या मुलाची काही असेल ती, तिथे सुद्धा माणसाची ही वृत्ती असते. तू सगळ्या दुनियेची केवढा मोठेपणा वाचायला कारण ती लोक, आणि ती सुद्धा कशी अशी की ज्याच्या बाबतीत हे सगळे गाळी रत्नी जी याची वरची, त्या गाळी रत्नाने सुद्धा त्यांच्या ज्या कृत्यांचा तिरस्कार करावा, त्यांनाही जी कृत्य करण्याचं धैर्य कधी होत नाही, ती कृत्य तू हरंती लोकांना अनवरत एकही क्षण विश्रांती न घेता तू सतत तोच उद्योग करीतली जननी कदाप्यश्रांता. पण आणि तरी सुद्धा तुझ्या चेहऱ्यावर कधी खेळ, कंटाळा, वैताग, त्रास दिसला नाही. नेहमी हसून उसळत असावी तशी तू अखंड उसळतच राहतेस. तुझ्या कोणाला कधी कंटाळा नाही, बरोबर बाबा असं कोणा काही वाटलं नाही. कदाप्यश्रांता. पण आणि म्हणून तर जगतीत किन्नरे विजयसे, या जगामध्ये तू विजयाला एकुलती एक मात्र आहे. तुझा सतत तुझ्या एकटीचा सगळ्या जगामध्ये विजय होत राहणार. निर्णामी क्षामात्रा परिहरंत्या जयानिंदिती मत्परुषी महापातकांची धडीनामती. काय झालंय, मी गंगाधरीला सांगत होतो की आधी याच्या दशाण्यात सांगत असे, आणि त्यावेळेला आमचे रामूर्ती श्लोक नव्हते. पहिले एकच होतं, त्या एका श्लोकावरून दुसऱ्या श्लोकावर उडी मारून द्यायचा हा सामान्य प्रकार होता. आता हे मध्ये जरा आठवण ठेवावी लागते. बरं मी अण्णाचं आठवले लक्षात ते नाव तसं यथार्थ आहे, कारण का प्राप्त झालं पुन्हा पुन्हा विसरणार आणि आठवलं म्हणणार म्हणून अण्णा. आपण सावधपणे ऐकता याबद्दल धन्यवाद. जयान्विती मत्तरुषी महापातकांची धडीनामती. कुसंस्कार दोषादी उच्चार यांचा कराया मुखे वाक्यहीनागती. हराया महापातकांची उपरणे कुबुद्धी अविश्रांत तू कष्टसी. म्हणून जगन्मावली आत्लोकी विजेती तुझी कीर्ती गादी अशी. निर्णामी क्षामात्रा पिपर्घंत्या भवभयं. शिवायास्ते मूर्ते त्वदिह महिमानं निगदतु. अमरशं लानाया परममंदोघं विभो. विहाय श्रीकंठशिरसि नियतं धारयति यानि. शंकर आणि पार्वती हे अर्धांगी पार्वती आहे, आणि ती अर्धांगी खरं पार्वती आहे.
शंकराचा अर्थ आणले तिने पार त्याला ठेवलंच नाही, सगळं आपलंच करून पाडले. अर्थ शिल्लक ठेवलं हेच महत्वाचं. असं शंकराचं जीवन तिने व्यापून टाकलेलं आहे. आणि हे आपल्या गुणांच्या गौरवाने मिळालेलं स्थान तेव्हा ती गुणवती आहे. म्हणून शंकरासारख्याने ती संधीला घेऊन येते. इतकं सगळं असताना सुद्धा हे भांडण नाही. त्यामुळे पार्वतीच्या तंत्रानं नेहमी शंकराला लागला करणार आणि मला वाढवलं स्वातंत्र्य राहिलं नाही असं नसतं. काही सुद्धा तंत्रांना लावावं लागतं. ती गोष्टी कसं बोलतो तंत्राला लावावं काय काय होतं खरं समजा. सभ्यपणानं पुरुषाला बोभाटा करता येत नाही आणि आम्हाला किती सोपावं लागतं. याचा ओभाटा बारका मोठ्या नाही करतात. इतका बोभाट फरक काय किती वेळा असा प्रसंग असतो. मी पाहिला कुणीतरी सांगितलं ऐकलाय की एक बाई नवऱ्याला प्रत्यक्ष मारायची, प्रत्यक्ष. आणि तो नको ओरडायचा पुन्हा करशील पुन्हा करशील. कुणीतरी तेव्हा मित्रांनी त्याला विचारलं बघितलं जेव्हा तरी अरे म्हणजे असं काय तो म्हणला मी मार खातो तो खातो पुन्हा लोकांचे शेअर घ्यायचा प्रसंग म्हणजे आत्ता घेतला पुढे म्हणलं ओरडतो कशी मार कशी पुन्हा कशी पुन्हा कशी म्हणजे लोकांना कधी वाटतं यांची मार बायको खाते हा खाते. विनोद सोडा पण अशा बायका जगात नसतातच असं मात्र नाही. अस्तित्वात आहे कदाचित इथं सुद्धा मी एवढ्या करता सोडतो सांगतो की तंत्र किती संभाळा. आता जिचं सांभाळायचे की कोण आहे पार्वती आहे. तरी सुद्धा भागीरथी तुझा महिना एवढा मोठा आहे तू इतकी मोठी आहे इतक्या गुणाने युक्त होईल की भगवान शंकराने पार्वती काय म्हणते तिला काय वाटतं तिची वृत्ती कोणती याचा थोडा सुद्धा विचार न करता तुला डोक्यावर बसून ठेवली. अमर शंकराया परम अनुरोधं गिरिभू ध्याय श्रीकंठ शिरसी नियतं धारयति वाम. मत्सरानं रुसून बसलेली मौन धारण केलेली जिचा चेहरा खिन्न झाला उतरलाय असं लक्षात आल्यानंतर सुद्धा अमर शंकराया तिचाही अनुनय न करता परम अनुरोधं गिरिभू ध्याय श्रीकंठ शिरसी नियतं धारयति वाम. पुन्हा तो अखंड मस्त नियम अखंड सतत सतत वास्तवाला धरून बोल. कदाचित मनातल्या मनात असं म्हणत असेल एवढी गोष्ट सोडून बोल हे बोलू असे सांगतो तेव्हा तिला तिचा ह्या बाबतीतला संताप मत्सर लक्षात न घेता तिचा अन्याय न करता तिला काय वाटतं याचा विचार न करता भगवान शंकराने तिला मस्तकी धारण केली तिने मुलीच केली. त्याला कारण आहे कोणतं कारण आहे क्षामात्रादपि परिहरन्त्या भवभयं शिवायास्ते मूर्तेभ्यो महिमान यदति. क्षामात्रा त्या दर्शनानं सुद्धा प्रत्यक्ष जप व्रत अनुष्ठान स्नान पान दीर्घकाल वगैरे वगैरे काय असेल ते सगळं नंतर नुसतं दर्शन जरी घेतलं तरी सुद्धा लोकांचा संताप दूर करण्याचं तुझं जे सामर्थ्य आहे संसारामुळे अनेक प्रकारचे आपत्ती उत्पन्न होतात त्याचं भय वाटत होतं ते भय तुझ्या दर्शनाने त्या क्षणापुरतं तरी निदान होत आणि त्या रंगाचं काय म्हणलं किंवा असं जिथं महिमा नाही तसं भरतो असं जिथं भरतो तो लक्षात घेऊन भगवान शंकराने तुला मस्तकी मारायची.
त्याचा अनुभव काय सोपा लागणार विषमनाशन बाकी सगळी रत्न बाकीच्यांना आनंदाने घेऊन मला पाहिजे असं भगवान म्हणाले नाही. हे मला पाहिजे ते मला पाहिजे ते मला पाहिजे असं काही मिळालं नाही. शेवटी एक असं रत्न जन्माला आलं हे रत्न रत्नाला जो खोटं अर्थाला तो तेव्हापासूनच आला. लक्ष्मी रत्न उभय रत्न पारिजातक रत्न आणि विषयी रत्न त्यातच काही अनुषंगून काही रत्न जन्माला आहे. तर मग आपण त्याला काय रत्न आहे म्हणतो हे रत्न असं हे रत्न ते कुणी स्वीकारायला तयार नाही. असं नाही तर त्या न स्वीकारण्यामुळं जगताचा भाव होतो. बाकीची उरलेली 13 रत्न खपवण्याची हिंमत राहिली नाही. आपली स्वीकारणं सुखात होईल ना त्या रत्नामध्ये आता काय करायचं. भगवान शब्द त्यांनी घेतलं स्वच्छंदम शिवपुरमयन्ते सुकृतिनः पतन्ति द्राक्पापाजननि नरकान्तःपरवसाः विहारो तस्मिन् विभव्यमूर्तभुजङ्करे लीलाजनितमनुजाशेषकलुषा भागीरथी पुण्यवान लोक जे आहेत त्यांनी आपल्या त्या पुण्याच्या बळावर विमानामध्ये बसून स्वच्छंद रीतीने स्वर्गलोकी गमन करावं. आणि जी पातकी आहे त्या बापड्याने कुणी आधार नाही, कोणाचं सहाय्य नाही, कुणी चिंता वाहणार नाही, कुणी पाठीशी उभं नाही, अशा निराधार असहाय्य स्थितीमध्ये नरकामध्ये पडावं. अशी ही जी पुण्यात्म्यांची पापात्म्यांची विभागणी आहे ती फक्त त्याच देशात आहे, केवळ त्याच देशात आहे ज्या देशामध्ये तुझा हा खळखळणारा जलप्रवाह वाहत नाही. जिथे तुझं हे अतिशय रमणीय असं जल अखंड वाहते त्या प्रदेशाची विभागणी नाही. म्हणजे पापी असो का पुण्यवान असो तुझ्या दर्शन स्पर्शनाच्या प्रभावानं तो उद्धवूनच जायचा. त्याचं कधी अकल्याण व्हायचं नाही. पुण्यात्मे उद्धवून जातील त्यात ते नवल नाही, पण पापात्मे सुद्धा उद्धवून जातील तर तुझा महिमा असा. त्यात एक शब्द जरा बारकाव्याचा आहे लक्षात घेण्याचं काय. या जगन्नाथ भागीरथीच्या जड स्वरूपापेक्षा सुद्धा तिचा जो महिमा आहे त्या महिम्याकडे ज्यांचं लक्ष आहे त्यांना हा लाभ मिळतो असं जणू सुचवतात. न यत्र त्वयीला दलित मनुजाशेष कलुषा. जिनं माणसांची सगळ्या तऱ्हेची पातकं नाहीशी केली आहे अशी तुझी लीला ज्या प्रदेशामध्ये वावरते, तुझा महिमा ज्या प्रदेशामध्ये वावरतो, तुझा महिमा ज्या प्रदेशामध्ये सगळ्यांना परिचित आहे त्या प्रदेशात असं होतं. नाही तर आपल्याकडे काही पुण्यात्मे असे आहेत की त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टींचं नाव आणि त्याचं महात्म्य माहीत नसतं. मला एक ग्रंथ होते ज्ञानेश्वर कोण विचारणार आणि एका व्यक्तीची माहिती दुसऱ्या एका ग्रंथाने सांगितली. विश्व हिंदू परिषदेचे एक अधिकारी होते, त्यांचा माझा किंवा परिचय झाला आणि त्यांनी आपल्या मित्राची गोष्ट सांगितली. मी माझ्या मित्राकडे गेलो, त्याची मुलगी 15-16 वर्षाची होती, कॉन्व्हेंटमध्ये शिकत होती आणि त्यांनी त्याला विचारलं आज तुला गीता माहिती आहे का. तर ती मुलगी मोठ्या पॉश पद्धतीने म्हणाली की अंकल, आपल्या मराठीत नावं नाही का, नात्याला नावं नाही, ती सगळी इम्पोर्टेड आहे.
मम्मी, डॅडी, आंटी, अंकल. मला आणखी शब्द ऐकला की विरोधाचाच आठवणा भास होतो. ते वाढते नाही चमत्कारी घ्यायचा. आजकाल काही माणसाची वैगुण्य आहे त्यामुळे त्याला सरळ दिसत नाही त्या लोकांनी. पण माझं कसं होतं ते मी आपल्याला सांगितलं. त्याच्यामध्ये अंकल तुम्हाला गीता बाली म्हणायची आहे का? त्या मुलीला गीता बाई माहित नाही. ते असे भाग्यवान लोक असतात नाही असं नाही की ज्यांना माहितीच नाही हे काय प्रकरण आहे. माहीत व्हावं, मग त्याच्याविषयी आस्था निर्माण व्हावी, मग प्रेम निर्माण व्हावं, मग त्याच्या संबंधी काही करावं, ते आपल्याला मिळावं असं वाटावं, हे सगळे पुढचे भाग झाले. माहितीच नाही. आपले अनेक राजदूत निर्णयानिमित्ताने परदेशात जातात. त्यांना जर कोणी विचारलं, त्यांच्या आठवणी प्रसिद्ध होतात काही गमतीने वर्तमान करत नाही. हे मासिकात नाही, तो कोणी प्रत्येकी भेटलेला सांगतो. अहो, शंकराचार्यांच्या तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य काय? ते म्हणतात कोण शंकराचार्य? आपले एक साहित्यिक गेले होते इथून तिकडे, म्हणजे इटलीमध्ये त्यांना एक विलक्षण शंकराचार्यांच्यावर प्रेम करणारा भक्त भेटला. शंकराचार्यांचं तत्वज्ञान त्यांनी उत्तम रीतीने अभ्यास केलं होतं आणि संस्कृतवर त्याचं चांगलं प्रभुत्व होतं. हे इकडचे प्रसिद्ध साहित्यिक म्हणून त्याच्या भेटीला गेले का त्यांनी भेटीला बोलावलं, काहीतरी झालं आणि त्यांनी काही प्रश्न विचारले. यांना एकाही प्रश्नाचं उत्तर देता येईल कारण यांना स्थितप्रज्ञान गाढव दोन्ही सारखे दिसतात. त्यांना शंकराचार्याचं तत्वज्ञान कळावं कसं? आणि त्यांनी मग कुसत मान्य केलं की मला थोडंसं असं वाटतं की हे आपल्या बरोबर नाही, आपल्याला माहीत असायला पाहिजे होतं. स्वाभाविक आहे, बाहेरची माणसं जेव्हा तुमच्या देशाच्या वैशिष्ट्यासंबंधी विचारणार, ती काही निवृत्त नाही, ती चांगली विचक्षण माहिती आहे. यातला कोणी हिप्पी असेल तो गोष्टी नाही राहिली, तो काय विचारायचं प्रश्न नाही राहत. पण त्यातही चांगली बुद्धिमान विचारवंत तशी माणसं आहेत, ती विचारतात, माहितीच नसतात. म्हणून जगन्नाथ लीला हा शब्द वापरला की ज्या प्रदेशामध्ये तुझी लीला रूढ आहे, ख्यात आहे, माणसाच्या तोंडी खेळते आहे आणि हे आपल्या संस्कृतीने लोकांच्या मनामध्ये बिंबवावं याची पहिल्यापासून काळजी घेतली. ज्ञानेश्वरी अशी चीज आहे की जिथे कोणालाही कंठ फुटतो असं म्हणतात. काहीतरी म्हणावं वाटतं, काहीतरी बोलावं वाटतं, काय कशी ती ऍक्शन होती माहित नाही, तर असं काहीतरी आहे. अशी काहीतरी उत्तेजना मिळते की काहीतरी गावंसं वाटतं. आपल्याकडे फार छान स्तोत्र त्याच्याकरता होती. निदान एक मंत्र तरी होता, गंगा गंगेती उद्भूयात योजनानाम शतैरपी मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णुलोकम सर्वचिरी. केवढा चांगला संस्कार आहे. आता हे काय प्रकरणे माहितीच नाही कोणाला. म्हणून जगन्नाथ हा विभाग त्या देशात नष्ट होतो असं म्हणतात, त्या प्रांतात नष्ट होतो, त्या भागात प्रदेशात नष्ट होतो जिथे तुझी लीला नाही, तुझी महती गायली जात नाही, तुझी महती कोणाच्या कानावर पडत नाही, तुझी महती कोणी प्रेमाने ऐकत नाही. त्या देशातली विभागणी जिथे असं होतं तिथे असा काही फरक नाही म्हणाले. पुण्यात असो का पापात असो सगळे विमानाचे अधिकारी भाड्यानं वाढलेले त्यांना आनंदाने त्या स्वर्गलोकापर्यंत प्रवास करता येतो. स्वर्गलोकाते गमन करीती पुण्यवंत प्रतापी लाभे शेखी निरय गतित्या जे दुराचारी पापी स्पष्टत्वे विषम पडती त्याच देशी विभाग जेथे गंगे तव पुंतसा वाहतो ना जलऊह विलीनो वैवस्वत नगर कोलाहल भरो गता दूता दूरं क्वचिदपि परेतान्मृगयितुम् विमानानां रातो विदलयति वीथिर्दिविशदान् कथापि कल्याणी यदवधि महीमण्डलमगात्. मागच्या श्लोकातली कल्पना जरा निराळ्या पद्धतीने जगन्नाथ पुन्हा म्हणतात. एकच विषय निराळ्या प्रकाराने कसा सादर करता येतो त्याचेही काही नमुने गंगाधरीमध्ये पुष्कळ ठिकाणी